नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबडे सह्याद्री वाहिनीवर दिसायचं ते तुम्हाला नक्की आठवत असेल. त्याच्यामध्ये एक छान छोटासा मुलगा, त्याच्याबद्दल वर्णन केलेलं ते गाणं म्हणजे कानाने बहिरा मुकापरी नाही. मुकापरी का नाही? कारण जर त्याला त्याची भाषा शिकवली तर तो आपल्या सगळ्यांच्या प्रवाहात आपल्या बरोबर येऊ शकतो आणि तितक्याच सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभाही राहू शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण याच सगळ्यांविषयी बोलणार आहोत, ज्यांना निसर्गाने म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, कर्णबधिरत्व त्यांना आलेलं आहे, त्यांच्याविषयीच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघून घेऊया. आज आपण बोलणार आहोत कर्णबधिरांची समावेशक शिक्षणाकडे वाटचाल. त्याचं कारण असं आहे, जागतिक कर्णबधिर सप्ताह सुरू आहे आणि त्या निमित्ताने आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे. मग कर्णबधिरत्व कशामुळे येतं, हा सप्ताह का साजरा होतो, त्याच्यावरचे उपाय कोणते, सर्वसमावेशक किंवा ह्यांना समावेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी 2 तज्ज्ञ आपल्याकडे आले आहेत. आपण ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर राहुल कुलकर्णी. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. कान नाक घसा तज्ज्ञ सर आहेतच, पण त्याबरोबरीने अखिल भारतीय कान नाक घसा संस्था मुंबई विभाग याचे सर माजी अध्यक्ष होते. त्यामुळे एकंदरीत वैद्यकीय स्तरावर कान किंवा त्याला येणारं कर्णबधिरत्व याबद्दलची माहिती आणि त्याचा सामाजिक एक त्याची भूमिका जी आहे त्याच्याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि आपल्या दुसरा तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वर्षा गट्टू. नमस्कार. तुमचं सुद्धा कार्यक्रमात स्वागत करते मॅडम. शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत मॅडम अलियावर जंग संस्था राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थेमध्ये. या मुलांचं समावेशन करायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, त्यांना बोलायला शिकवायचं त्यांच्या भाषेमध्ये, या सगळ्यावर प्रामुख्याने काम करते अलियावर जंग संस्था आणि तेथल्या शिक्षण विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याबद्दलची माहिती ते आपल्याला देणार आहेत. या विषयावर तुम्हाला जर काही सांगायचं असेल, काही विचारायचं असेल तर आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. मुंबईच्या बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा नेहमीप्रमाणे आपण काही गोष्टींची काळजी घेत असतो. टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथे स्पष्ट आणि सलग ऐकू येईल. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येतं तिथे जाऊन जर संवाद साधला तर तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे, आज आपण बोलणार आहोत कर्णबधिरांची समावेशक शिक्षणाकडे वाटचाल. या अनुषंगाने जर तुम्ही प्रश्न विचारलेत तर आपली चर्चा खुलत जाणार आहे आणि नवीन नवीन गोष्टींची माहिती मुळात आजच्या कार्यक्रमात आपल्याला मिळणार आहे. आपण आपल्या चर्चेला, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा दोघांचं मनापासून स्वागत करते. हा सप्ताह सुरू आहे जागतिक स्तरावर, मुळात त्याचं प्रयोजन काय? सर, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. हा सप्ताह जो आहे तो साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण साजरा करतो आणि कर्णबधिर दिन हा शेवटचा रविवार सप्टेंबर महिन्याचा हा साजरा करतो. याची जी सुरुवात झालेली आहे साधारणतः 60, 55 आणि 60च्या काळामध्ये हा सप्ताह साजरा करायचे झाले. याचा मुख्य उद्देश हाच आहे की कर्णबधिर लोकांना समाजाभिमुख बनवणे, त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणे आणि त्यांच्यामधले गुण जे आहेत ते हायलाइट करणे, याच्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. मग त्यासाठी विविध संस्था, ऑर्गनायझेशन देशभर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्झिबिशन्स करतात, पथनाट्य करतात, त्यांचे कला एक्झिबिशन पण भरवले जातात. अच्छा. महत्वाचा दुसरा म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा की आपली जी कान नाक घसा यांची शिखर संस्था आहे, ती कान नाक घसा विभाग जो आहे त्यातर्फे सुद्धा कार्यक्रम घेण्यात येत आहे. साधारणतः 26 आणि 27 तारखेला की आम्ही वेबसाईट ओपन करतो आहे AOIMumbai.org. या वेबसाईट तर्फे आम्ही की जे जवळचे डॉक्टर, जे पेशंट्स आहेत ज्यांना ऐकायचे ऑडिओमेट्री तपास करायचा आहे त्यांना आम्ही फ्री ऑडिओमेट्री तपास आम्ही देतो आहे आणि कन्सेशनल रेटमध्ये श्रवण यंत्राची पण आम्ही हे केलेले आहे. फक्त तुम्ही 26 तारखेला वेबसाईट AOIMumbai.org वेबसाईटवर जा, तिथे तुमच्या नजीकचे डॉक्टर्स कोण आहेत ते बघा
आणि तुम्ही त्यानंतर त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही जाऊन तुमची तपासणी करू शकता. हे काम तुमच्या एक वैद्यकीय हो, क्षेत्रामध्ये असं चालणार आमच्या आहे 100 ते 150 डॉक्टर ह्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अलियावर जंग मध्ये सुद्धा हा सप्ताह खूप वेगळ्या पद्धतीने साजरा होत असेल, तर त्याच्याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल? बेसिकली आपण कुठलाही दिन जेव्हा साजरा करतो, म्हणजे वेदर इट इज टीचर्स डे और पेरेंट्स डे, तर आपण बेसिकली हा दिवस का साजरा करतो की त्या लोकांचं महत्त्व इतरांना कळायला. आणि जसं कर्णबधिरत्व आहे हे बाह्य रूपाने लोकांना दिसत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला एक इनविजिबल डिसेबिलिटी म्हणतो. आणि या मुलांची जोपर्यंत आपण संवाद साधत नाहीत आपल्याला कळतच नाहीत की ही मुलं ऐकू शकत नाहीयेत म्हणून. तर जेव्हा आपण समावेशित शिक्षणाकडे वळतो आहे सध्या, तर बऱ्याचदा लोकांना समाजात हे माहिती नसतं की अशी मुलं किंवा असे व्यक्ती समाजात अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व जाणून देणं हे खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की देशात एव्हरी चाइल्ड इज अन इम्पॉर्टंट स्पेशल चाइल्ड. आणि सो बेसिकली टू हायलाइट देअर एबिलिटीज रादर दॅन डिसेबिलिटीज आपण हा दिन साजरा करतो आणि तो सगळ्याच शाळांमधून संस्थांमधून साजरा होतो. अलियावर जंग तर्फे आम्ही रेग्युलर स्कूल्स म्हणजे ज्या इन्क्लुझिव्ह स्कूल्स आहे तिथे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स करतो, टीचर्स सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स, की जेणेकरून असं मूल जर तुमच्या वर्गात असेल तर तुम्ही त्या मुलाला कसं शिकवावं. अच्छा, त्याच्यावर सगळ्यात प्रामुख्याने भर दिला जातो अलियावर जंग तर्फे. या सगळ्यामध्ये आपण चर्चा पुढे नेणार आहोत की समावेशन म्हणजे काय किंवा त्यांना आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये कसं आणायचं त्याच्याबद्दल बोलत असताना सर, सगळ्यात महत्वाचं कान हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ऐकण्यासाठी. प्रत्येक छोटी गोष्ट आजूबाजूला घडत असते ते टिपण्यासाठी. तर ह्या कानाच्या अॅनाटॉमी बद्दल तुम्ही काय सांगाल, रचनेबद्दल काय सांगाल? कानाची रचना ही तशी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कानाच्या आपला जी कवटी आहे त्या कवटीमध्ये कान असा खोबणीमध्ये बसवलेला असतो. आपण रचना बघण्याआधी त्याचा आपण फोटो आपण त्याचा बघूयात. अच्छा, आपण स्लाइड बघणार आहोत त्याच्यासाठी. आपण स्लाइड्स बघणार आहोत. दिसते आपल्याला स्लाइड दिसते आहे तिथे. त्या स्लाइड मध्ये बाह्यकर्ण आपल्याला दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर कर्णनलिका दिसत आहे. त्यानंतर कर्णपटल हे दिसत आहे, म्हणजे पडदा आपण ज्याला आपण पडदा म्हणतो. पडद्याच्या मागे कर्णाची हाडं आहेत ती दिसत आहेत, त्याला आम्ही ऑसिकल्स असं म्हणतो. आणि आपल्या स्कलच्या खोपणीमध्ये अंतरकान असतो, इनर इयर. अच्छा, त्याला आपण ऐकण्याच्या ह्याला कॉक्लिया म्हणतो. तोही दिसत आहे. हो, जो जांभळा भाग आहे तो स्कलच्या बोन मध्ये तो फिट झालेला असतो. आणि त्याच्यानंतर ती चेतासंस्था दिसते, त्याला कॉक्लियर नर्व असं म्हटले जातात. हे कानाचे मुख्यतः भाग आहे. आपण पुढे जाण्या अगोदर एक फोन घेऊया का? कार्यक्रमातला पहिला फोन आला आपल्याला. दिलीप आपल्याशी बोलतायत घाटकोपरहून. नमस्कार सर. नमस्कार, बोला. दिलीपजी, सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी केला तर तुमचा आवाज सलग येईल. बोला. नमस्कार मॅडम, कर्णबधिर मुलांकरता शासनाच्या कुठल्या कुठल्या उपाययोजना आहेत? बर, धन्यवाद. मॅम, काय सांगाल कर्णबधिर मुलांकरता शासनाच्या कुठल्या कुठल्या उपाययोजना? कर्णबधिर मुलांकरता शासनातर्फे वेगवेगळे उपाययोजना राबवल्या जातात. जर आपण त्यांच्या श्रवण यंत्राबद्दल म्हटलं तर गव्हर्नमेंटची ॲडिप स्कीम आहे आणि ती असिस्टिव्ह डिव्हाइसेसची स्कीम आहे. आणि या स्कीमच्या अंतर्गत एका स्लाइडिंग स्केलवर, म्हणजे तुमचं उत्पन्न जसं असेल त्यानुसार आपल्याला मुलांकरता श्रवणयंत्र मिळतात. बरं. अनेक कन्सेशन्स आणि फॅसिलिटीज या मुलांना देण्यात येतात. त्या आपण जर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर गेलो, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या, तर त्याच्यावर आपल्याला मिळेल. आणि आताची जी प्रामुख्याने जी प्राईम मिनिस्टर ऑनरेबल श्री नरेंद्र मोदी जास्त हे करतायत ती म्हणजे कॉक्लियर इम्प्लांटची स्कीम आहे. आणि मला वाटतं आपण पुढे कार्यक्रमात ते घेणार आहोत. त्याच्याबद्दल अगदी सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. कसं होतं
पासून त्याच्यासाठी त्याच्या- कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध हां. आहेत? आणि जर शिक्षणाच्या बाबतीत आपण म्हटलं तर आपला जो कायदा आहे राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 2009 मध्ये जो झालाय त्याच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला त्याच्या नेबरहुड स्कूल म्हणजे शेजारच्या शाळेत जाण्याचा अधिकार आहे. आणि म्हणजेच काय की प्रत्येक शेजारची शाळा जी आहे ती आपली अगदी प्रत्येक मुलाकरता लर्नर फ्रेंडली करणं गरजेचं आहे. सो हे RTEच्या अंडर तरतूद केलेली आहे मला वाटतं ही गव्हर्नमेंटने. जी तुम्ही आत्ता तरतूद सांगितली ती सगळ्यात महत्वाची आहे या सगळ्यांना आपल्या नेहमीच्या रुटीन लाईफ मध्ये आणण्यासाठी. हो, सर, बरोबर आपण आहे. अनाटॉमी बद्दल बोलत होतो, त्याच्या हो. पुढे तुम्ही काय सांगा? आता अनाटॉमी मध्ये की आपण ना त्यांची स्लाइड पाहिली, पण खरंच कानाचा पडदा कसा बघितला? कारण तुम्ही तुमचे डोळे आरशात बघू शकता, खरी गोष्ट. तुम्ही तुमचं नाक आरशामध्ये बघू शकता, पण कुणीही तुमचं कान हा आरशात किंवा स्वतः बघू शकत नाही. इनफॅक्ट दुसऱ्यांनी जरी कान बघायचं म्हटलं, रचनाच अशी आहे की कानाचा जो कॅनॉल आहे की तो सरळ नाही आहे, तो वाकड्या असल्यामुळे पडदा हा प्रोटेक्टेड आहे. तर या पुढच्या स्लाइड मध्ये की मी दाखवतो आहे की नेमका कान, त्याची जी व्हिडिओ जो आहे तो मी दाखवतोय की कान कसा दिसतो. तर हा कानाचा व्हिडिओ आहे, तुम्ही त्याची मुवमेंट कानाच्या पडद्याची बघू शकता. हलणारा भाग जो आहे तो हलणारा पडदा आहे. भाग जो आहे तो कानाचा पडदा आहे. तो किती सरळ आहे, म्हणजे तो तुम्ही बर्ड्स टाकल्यानंतर कानाचा पडदा डॅमेज कसा होऊ शकतो हेही आपल्याला दिसतं. त्यामुळे हा व्हिडिओ इथे दाखवला. बर आपण फोन घेऊया. भारत व्हावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की कर्णबधिरपणा येण्याची प्रमुख कारण काय आहे आणि कर्णबधिरता आल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या आवाजाची क्षमता ऑडिओग्राफी कशा प्रकारे केली जाते आणि साधारणतः मार्केटमध्ये याची किंमत किती असते यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. बर सर, आपल्याला जो भारत व्हावळ यांचा फोन होता की कर्णबधिरत्व येण्याची कारणं ती बरीच आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया. पण त्यांनी जे विचारलंय की आपल्या आवाजाची क्षमता चेक करणं हे डॉक्टरकडे जाऊन जेव्हा आपण करत असतो ती कशी करायची आणि त्याची काही इन्स्ट्रुमेंट्स बाजारामध्ये किंवा त्या एकंदरीत टेस्टचा खर्च साधारण किती येऊ शकतो, काय सांगाल? याचा जो आहे तर चेक करण्यासाठी ऑडिओमेट्री केली जाते. आणि बाजारात जाऊन असं नसतं ते, जेव्हा डॉक्टरकडे तुम्ही जाता तेव्हा डॉक्टर पूर्ण कान तपासतो आणि ते तपासल्यानंतर ते ठरवतात की ऑडिओलॉजिस्टकडे ते पाठवतात आणि ऑडिओलॉजिस्ट त्याची ऑडिओमेट्री करतील. यानंतर जे काय ऑडिओमेट्री करायचं त्याचं उत्तर मॅडम देतील. बर. ऑडिओमेट्री ऍक्च्युली साऊंड ट्रीटेड रूम्स मध्ये केल्या जाते. आणि जसं तुम्ही विचारलं की आपण बाजारात जाऊन कुठलं यंत्र घेऊ शकतो का, तर आपण जेव्हा डोळ्यांनी कमी दिसतं तेव्हा चष्म्याकरता सुद्धा आपण जाऊन टेस्ट करतो. आणि लेफ्ट आणि राईट इयरच्या डोळ्याची क्षमता जशी वेगवेगळी असते लेन्सची, तसंच कानाचंही असतं. बेसिकली मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला हल्ली सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये OEA केल्या जातं. आणि ज्या मातांची डिलिव्हरी हाय रिस्क मधून गेलेली असेल असे हाय रिस्क रेजिस्टर्स बरेच हॉस्पिटल्स मेंटेन करतात. आणि जर बाळाला जन्मताच कावीळ झाली असेल किंवा बिलिरुबिन कंटेंट म्हणजे त्याचं जास्ती असेल तर अशा बाळांना फोटोथेरपी वगैरे खाली ठेवल्या जातं. आणि मुख्यतः की बिहेवियरल ह्या सायन्सने लवकर पिकअप होतं. म्हणजे टाळी वाजवली आणि मुलाचं लक्ष नसलं किंवा मोठ्या आवाजाला मूल दचकलं नाही तर राईट फ्रॉम फॉर्मल टेस्ट लाईक प्युअरटोन ऑडिओमेट्री एक्सेट्रा देर आर लॉट ऑफ इनफॉर्मल स्क्रीनिंग चेकलिस्ट असतात. आणि त्या आजकाल सगळ्याच मॅटर्निटी होममध्ये ज्याला आपण म्हणतो की मूल आणि आई डिस्चार्ज होण्याच्या पूर्वीच हे सगळं केलं जातं. आपण ह्याच्याबद्दल बोलूया, पण आपल्याबरोबर अजून एक कान नाक घसा तज्ज्ञ जोडल्या गेल्यात फोनच्या माध्यमातून. डॉक्टर श्रेया कुलकर्णी आपल्याशी जोडल्या गेल्यात नाशिकहून. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. या सगळ्याबद्दल कर्णबधिरत्व, त्यांना समावेशक असं शिक्षण द्यायचं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, मुळात कर्णबधिरत्व येणं कुठून सुरू होतं, या सगळ्याबद्दल बोलत असताना ह्या सगळ्यामध्ये पालकांची म्हणजे फक्त आई नव्हे, घरातले इतर सुद्धा जे मंडळी असतात त्यांची दोन्ही दृष्टिकोनातून, वैद्यकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून कशी महत्वाची भूमिका असते
काय सांगाल तुम्ही? जेव्हा हे कर्णबधीर मूल जन्माला येतं तेव्हा हा एक त्याच्या कुटुंबासाठी थोडासा धक्का असतो. हो. पण यामध्ये नशिबाला किंवा कुठल्याही एका व्यक्तीला, एस्पेशली आईला, दोष देणं चुकीचं आहे आणि बरोबर आहे. परिस्थितीचा ताबडतोब स्वीकार करून मार्ग काढणं महत्वाचं आहे. त्यामध्ये आई वडील, आजोबा आजी, नातेवाईक, शेजार पाजार म्हणजे समाजाच्या सगळ्या घटकांचा ह्याच्यामध्ये सहभाग असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या मुलाला आपण नॉर्मल लाईफ जगण्यासाठी मदत करायची आहे. त्यासाठी त्याला वैयक्तिक लक्ष देणं महत्वाचं आहे. पर्सनलाइज केअर आणि पर्सनलाइज अटेन्शनची गरज आहे. त्या आईसाठी तर हा फुल टाइम जॉब असतोच, पण बाकीच्या लोकांनी सुद्धा त्याच्यासाठी इक्वली एफर्ट घ्यायला पाहिजेत. त्याच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करून त्याच्या गुणांवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता जेव्हा हे मूल जन्माला येतं त्यावेळेला जर का लक्षात आलं की हे मूल जन्मतः कर्णबधीर आहे, कारण अंतर्कानाची रचना ही गर्भाशयातच पूर्ण झालेली असते. त्याच्यामुळे जन्मजातच जर बहिरेपणा असेल तर तो लगेच लक्षात येऊ शकतो. आणि जर असं जर झालं तर आमच्या भाषेत इट इज कॉल्ड ॲज न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी. म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत सुद्धा सर्जरी करून, कॉक्लिअर इम्प्लांट सारखे सर्जरी करून या मुलाला आपण ऍब्सोल्युटली नॉर्मल लाईफ देऊ शकतो. मॅडम, आपल्या बरोबर आपल्या गेस्ट आहेत एक अलियावर जंग या संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत, डॉक्टर वर्षा गट्टू. तर त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मॅडमनी जसं सांगितलं की सगळ्यांचा सहभाग असणं याच्यात फार आवश्यक आहे आणि तो कशा करता आहे ह्याचं जर महत्व प्रेक्षकांना कळलं तर मला वाटतं फार बरं होईल. आणि ते याच्याकरता की आपण जी भाषा ऐकतो तीच भाषा आपण बोलतो. म्हणजे आपण जपानी ऐकलं तर आपण जपानी बोलतो, आपण तामिळ आजूबाजूला बोलणारे लोक किंवा फॅमिली तमिळ असेल तर आपण तमिळ बोलतो. कर्णबधीर मुलांच्या बाबतीत कुठलीही भाषा कानावर न पडल्यामुळे ही मुलं बोलत नाहीत आणि म्हणून त्यांना मुकी बहिरी म्हटलं जातं. खरं तर कोणीही मूल मुक नसतं. तर आई वडील आणि शेजार पाजारी किंवा मित्रमंडळ जे असतं त्या सगळ्यांनी नॅचरल सेटिंग्स मध्ये मुलांशी संवाद साधून बोलायला पाहिजे. अगदी जसं आई कुकिंग करत असेल किंवा बाळाला आंघोळ घालत असेल किंवा अगदी आजूबाजूला नातेवाईक जे असतील ते म्हणजे खेळ खेळत असतील मुलांबरोबर, तर या मुलांबरोबर बोलणं अतिशय आवश्यक आहे. बोलणं किंवा तुम्ही जर साइन लँग्वेज यूज करत असाल तर ती सुद्धा क्रिटिकल पिरियड जो आहे 0 ते 5 वर्षाचा त्या कालावधीत भाषा कानावर पडणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून हे जे कर्णबधिरत्व आपण म्हणतो आहोत त्याच्यावर आपण खऱ्या अर्थाने मात करू शकतो. डॉक्टर कुलकर्णी, जाता जाता एका वाक्यात, बरोबर आहे? येस, ऍब्सोल्युटली. मला एक छोटंसं उदाहरण देतो. तर हेलन केलर आपल्याला सगळ्यांना माहितीये. हेलन केलर ह्या डेफ आणि ब्लाइंड होत्या आणि त्यांच्या टीचरनी त्यांचं लाईफ पूर्णपणे बदलून टाकलं. तर म्हणजे मार्गदर्शक चांगला तुम्हाला मिळालं आयुष्यामध्ये. आणि तिला एकदा प्रश्न विचारला गेला की अंधत्व आणि बहिरेपणा या दोनपैकी तुला कुठला हे परत हवंय, ऐकणे की दृष्टी? तर ती म्हणाली की दृष्टीहीनता मला वस्तूंपासून दूर ठेवते पण बहिरेपणा मला माणसांपासून, मला ऐकणे परत मिळावं अशी तिची अपेक्षा होती. आणि ह्यासाठी आपण हा एक जॉईंट प्रयत्न करतो आहोत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. सर, त्यांनी सांगितलं की एक इमर्जन्सी असते त्यावेळेला, त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा आपण परदेशात बघितलं कुठेही की जेव्हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा असतं मूल जन्माला येतं तेव्हा ओए ही स्क्रीनिंग टेस्ट सगळ्यांची ऑलमोस्ट केली जाते. हा त्यांच्या नॅशनल प्रोग्राम मध्ये हा भाग आहे. आपल्याकडे ही आणखी हे असे नाही आलेलं आहे. कदाचित आपला अवेअरनेस तेवढा कदाचित अपुरा असेल. त्यामुळे ही ओएई टेस्ट नेमकी काय आहे? ही साधारणतः 1.5 ते 2 मिनिटाची टेस्ट असते. कानामध्ये एक प्रोब असा घातलेला असतो. तो कानामध्ये प्रोब घातल्यानंतर साधारणतः त्याचा एक आवाज दिला जातो. तो अंतर्कान किंवा कॉक्लिया असं आपण ज्याला म्हणतो त्यापासून तो आवाज जातो आणि त्याच्यापासून जे सिग्नल येतात ते मॉनिटरवर पिकअप होतात आणि त्यावरून कळतं की यांना ऐकायला येतं का ऐकायला येत नाही. दोन्ही काना. पण ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती कमी आहे कारण बाहेरचा दुसरा आवाज किंवा मूल हे जर असेल तर याचा ही टेस्ट येत नाही. त्यामुळे ही पुन्हा केली जाते. किंवा याचा दुसरा पर्याय असा आहे की बेरा म्हणून टेस्ट आहे ती केली जाते.
पण मला असं वाटतं की कमीत कमी मुंबईमध्ये तरी किंवा मेट्रो सिटीजमध्ये तरी की ही जी OAE टेस्ट आहे ते सगळ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हाच करणं गरजेचं. याचा खर्चही काही फार जास्त नाही, बरोबर आहे. त्यामुळे ही टेस्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे मगाचपासून म्हणतो आहोत गट्टू मॅडम, समावेशक शिक्षण. हे समावेशन म्हणजे नेमकं काय आणि समावेशक शिक्षण ज्याला आपण म्हणतोय त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, काय सांगाल? समावेशन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्क्लुजन म्हणतो. आणि आता आपण ग्लोबली एक इन्क्लुसिव्ह सोसायटी किंवा ह्याच्यावर आपण जोर देतो. तर समावेशन म्हणजे की टू इन्क्लूड एनीबडी अँड एव्हरीबडी ॲज दे आर, म्हणजे ते जसे आहेत तसं आपण त्यांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांचा स्वीकार केला पाहिजे. आणि आधीची जी फिलॉसॉफी होती ती इंटिग्रेशनची होती, म्हणजे एकात्म शिक्षणाची. त्याच्यात असं होतं की मुलांना आपण स्पेशल शाळेत घालून त्यांची एक पर्टिक्युलर लेव्हल किंवा पातळी आल्यावर आपण त्यांना रेग्युलर स्कूल्समध्ये इंटिग्रेट करत होतो. म्हणजेच काय, आपण मूल शाळेकरता तयार करत होतो. त्याच्या अगेन्स्ट आता जे राईट टू एज्युकेशन आलंय आणि इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, हे जे आपल्याला UNCRPDच्या गाईडलाईन्स आहे. UNCRPD म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी. ते म्हणतात की प्रत्येक शाळा इन्क्लुसिव्ह असायला पाहिजे आणि त्याच्याकरता मुलाला काही करायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही स्कूल रेडीनेस केलं स्पेशल शाळेत तर फारच उत्तम आहे, पण नाही तर जसंही मूल तुमच्याकडे येईल तर शाळेनी आणि टीचर्सनी त्यांच्याकरता तयारी करायला पाहिजे. म्हणजेच शाळेनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तसं डेव्हलप करायला पाहिजे आणि शिक्षकांची कुवत आपण तशी वाढवायला पाहिजे की त्यांनी कुठल्याही मुलाला त्यांना शिकवता आलं पाहिजे. म्हणजे आता आणखीन व्यापक दृष्टिकोन आपण ठेवतो आहोत त्याच्याबद्दल. बोला सर, तुम्हाला सुद्धा सांगायचं. 2015 साली याचे घोषवाक्य होतं की स्ट्रेंथन ह्युमन डायव्हर्सिटी. स्ट्रेंथन ह्युमन डायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय की माणसाचा रंग वेगळा असतो. माणूस काळा असतो, माणूस गोरा असतो, माणूस उंच असतो, माणूस बुटका असतो. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे असते आणि आपण तो जसा आहे तसा ऍक्सेप्ट करतो. बरोबर. ह्याला म्हणतात की ह्युमन डायव्हर्सिटी. तर तसंच माणसाला कमी ऐकायला येतं. हे काही व्यंग असू शकत नाही. बरोबर. म्हणून तर आता आपल्या इथे त्याला आपण दिव्यांग म्हटलेलं आहे. तर हे दिव्यांगासहित, व्यंग म्हणायचंच नाही, हे दिव्यांगासहित माणूस आहे तसा ऍक्सेप्ट करणे म्हणजे इन्क्लुजन. आणि आहे तसा ऍक्सेप्ट करायचं आणि त्याच्याकरता तरतूदही करायची. म्हणजे जसं कमी ऐकायला येत असेल तर त्या मुलाला वर्गात पुढे बसवायचं किंवा त्याचा वर्ग अशा ठिकाणी ठेवावा की जिथे नॉईज फ्री असेल, तो म्हणजे गोंगाट कमी असेल. किंवा शिक्षकांनी हळू बोलायचं आणि त्याच्याकडे बघून बोलायचं. आणि म्हणजे अशा बऱ्याच टिप्स असतात, रिसोर्स टीचर्स असतात की ज्या या मुलांना शिकवण्यात मदत करू शकतात. पण बेसिकली जे काही आपण शिकवतोय ते आपण जर युनिव्हर्सल लर्निंग डिझाईन्सवर बेस्ड केलं, म्हणजेच काय की वर्गातलं कुठलंही मूल मग तसं शिकू शकेल. म्हणजे आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा जर वापर केला आणि टीचर्सनी प्रोजेक्ट मेथडनी किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग केलं तर वर्गातील इतर मुलांनाही त्याचा बेनिफिट होणार आहे. सो इट्स नॉट जस्ट की मुलं डिसेबल्ड आहेत म्हणून त्यांच्याकरता काहीतरी वेगळं शिकवायचं किंवा त्यांना वर्गाबाहेर नेऊन थेरपी द्यायची. दिस इज नॉट इन्क्लुजन. इन्क्लुजन इज इक्वल राईट्स, इक्वल पार्टिसिपेशन अँड एंगेजमेंट इन क्लासरूम. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यांबरोबर जर शिकली तर त्यांचा आत्मविश्वास म्हणा किंवा त्यांची मैत्री, ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सुद्धा तितकीच मदत मिळू शकते. सर, कारणांकडे वळत असताना आता एकतर आपण मगाशी बोललो की अगदी लहान वयामध्ये मुलांना हा कर्णबधिरत्व येतं. बाकीची कारणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना कोणती? काही सर्जरी आहेत का, काही इम्प्लांट्स आहेत का, त्याच्याबद्दल काय सांगाल? आपण जेव्हा कारणाकडे वळू तर आपण एज वाईज आपण कारणाकडे वळू की मूल जन्मायच्या आधीपासून, जसं डॉक्टर श्रेया मॅडमनी सांगितलं की बाळाच्या कानाची वाढ ही गर्भातच झालेली असते. तर याचा दुसरा अर्थ आहे की गर्भात असतानाही त्याला इजा होऊ शकते. नेमकं काय होतं, टॉर्च म्हणून एक प्रकार आहे, टॉक्झोस्प्लायलिस सायटोमेगालेरस. याचे इन्फेक्शन जर त्या मातेला जर झालं तर मूल जन्मता कधी कधी हे जन्मजात बहिर येऊ शकतं. पूर्णपणे बहिर मूल येऊ शकतं, पार्शियली येऊ शकतं. आपण आउटकम हे काही सांगू शकत नाही, पण सुरुवात तिथून होते. म्हणजे मूल जन्मायला यायच्या आधीपासून
त्याला इजा होण्याची सुरुवात होते. दुसरं मूल जन्माला आलं. मूल जन्माला आल्यानंतर जसं मॅडमनी सांगितलं की त्याला कावीळ असेल किंवा त्याला फोटो सेन्सिटिव्हिटी असेल, हे एक महत्वाचं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे की इन्फेक्शन. इन्फेक्शन मध्ये मेनिंजायटिस असतं, एन्सेफलायटिस असतं. याला हे इन्फेक्शनची कारणं याच्यामुळे सुद्धा ऐकायला कमी येऊ शकतं, त्याला इजा होऊ शकते. इजा किती होणार याचं कारण लगेच आपण आउटकम सांगू शकत नाही, ते पार्शियली असतं आणि ते कधी कधी पूर्णत्व असतं. तिसरं महत्वाचं कारण ऑटोटॉक्सिक ड्रग्स. इन्फेक्शन झाल्यानंतर आपण जी औषधं देतो बाळांना, ॲमिकॅसिन, कॅनामायसिन, ह्या सगळ्या इंजेक्शन्समुळे सुद्धा कानामध्ये कर्णबधिरत्व येऊ शकतं. हे झालं लहान मुलांचं. आपण आता वाढत्या वयाकडे थोडंसं नंतर वळूया. आपल्याला एक फोन आहे पुण्याहून. रुपाली पोतदार आपल्याशी पुण्याहून बोलतायत. हॅलो, नमस्कार, बोला रुपाली. मी रुपाली बोलतेय. मूल कर्णबधीर आहे हे कसं ओळखायचं? तुमच्या या प्रश्नाचं नक्की उत्तर मिळेल आपल्याला. रुपालींजींनी जो प्रश्न विचारला होता की ओळखायचं कसं, अगदी बेसिक प्रश्न आहे. काय सांगाल सर? आणि मग आपल्या कारणांकडे सुद्धा येऊया. खूप जे तानं मूल असतं त्याची अटॅचमेंट ही आई बरोबर असते. आणि आई जेव्हा बाळाशी बोलत असते, भले ते किती लहान बाळ असू दे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचे हावभाव येत असतात आणि ते हावभाव आईला हे कळत असतात बऱ्याच वेळा. हा एक. त्या हावभावाकडे जर कुठला जर करत नसेल, आई जेव्हा बोलते बाळाशी तेव्हा हावभावाकडे जर लक्ष देत नसेल किंवा चेहरा स्टोनी एकदम ब्लँक फेस म्हणतो आपण त्याला, ते असेल तर हे पहिलं. दुसरं महत्वाचे म्हणजे की कुठलाही मोठा आवाज आल्यानंतर की बाळ हे दचकतं. बरोबर आहे. याला आपण ऑटो रिस्पॉन्स म्हणतो. बरोबर. हा दिलेला प्रतीक्षित क्रिया आहे. ह्या जर दोन्ही क्रिया जर नसेल तर आईनी किंवा पालकांनी, आपण आई याच्यासाठी म्हणतो की बाळाची अटॅचमेंट ही नेहमी आईकडे असते, हे जर नसेल तर आपण असं म्हणतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तात्काळ, अगदी तात्काळ त्यांनी कान नाक घसा तज्ञ किंवा ऑडिओलॉजिस्ट यांच्याकडे जाऊन त्याची पुढच्या तपासणी करण्याची गरज आहे. वेळ खूप क्रुशियल असतं ना याच्यामध्ये, वेळ अजिबात न घालवणं फार वेळ का महत्वाची आहे याचं एक कारण आहे. अगदी थोडक्यात सांगा, आपल्याला फोन घ्यायचा. कारण 2.5 ते 3 वर्षापर्यंत बाळाचं हे स्पीच सेंटर डेव्हलप होत असतं. साधारणतः 5 वर्षापर्यंत, जसं मॅडमनी सांगितलं मगाशी की जापनीज आवाज आला, तुमच्या आवाज आल्यानंतर की तुम्हाला बाळ ते श्रवण करत असतं आणि त्यानुसार त्याचं डेव्हलपमेंट होत असते. उद्या मला कुठली दुसरी भाषा बोलली तर मला नाही कळणार, कारण मी मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषाच माझ्याकडे माझ्या मेंदूला कळतात. बरोबर. सेम तसं बाळाचं की त्याला जर नाही कळालं, साधारणतः ते 5 वर्षापर्यंत डेव्हलप होतं, तर त्यानंतर कळाल्यानंतर बाळाची स्पीच डेव्हलपमेंट होणं जरा अवघड असतं. एक फोन आहे कल्याणहून. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून विचारते प्रश्न. बोला. मूल जर कर्णबधीर असेल तर त्याला पालक देखील त्या मुलाला ह्याच्यात मिक्सअप करून, म्हणजे बाहेर नेतच नाहीत किंवा त्याला मिक्सही होऊ देत नाहीत किंवा त्याच्यावरती, म्हणजे त्यांनाही कमीपणा वाटतो की त्या मुलाला कुठे न्यायचं म्हणजे. तर अशा याच्यावरती पालकांना म्हणजे तुम्ही काय सांगाल की त्यात त्या मुलाचा काही दोष नसतो, तर अशा वेळी त्या मुलाला मिक्स होण्यासाठी किंवा त्या मुलाला बाहेर नेण्यासाठी किंवा या याच्यासाठी पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? गट्टू मॅडम, काय सांगाल? तुमच्याकडे रोज अशा पद्धतीचे पालकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे, कारण भाषा शिकवण्याचं पूर्ण श्रेय आईलाच असतं. आई ही पहिली शिक्षक असते मुलाची भाषा शिकवण्याकरता. आणि हिअरिंग एड्स सध्या इतकी चांगली आलेली आहेत की ज्याचा उपयोग मुलांना खरोखर चांगला होतोय. ॲडिप स्कीमच्या अंडर गव्हर्नमेंट इव्हन बिहाइंड द इयर हिअरिंग एड्स देतं, जे कानाच्या मागे लागलेलं असतं. बाह्य रूप हे दिसत सुद्धा नाही, सो लपवण्याची गरजच नाहीये. आपल्याला कमी दिसलं तर आपण चष्मा लावतो, मग कमी ऐकायला आलं तर ते श्रवण यंत्र लावायला कोणाचंही हे नको. आणि इट इज बेसिकली द पेरेंट्स रोल की त्यांनी जर आपल्या मुलाकरता ऍडव्होकसी केली आणि त्यांनीच जर लाज वाटून घेतली नाही तर इतर लोक त्याला माइंड नक्कीच करणार नाहीत. बरोबर आहे सर. ह्याच्यावरच्या उपाययोजनांकडे आपण जर वळतोय तर कोणत्या कोणत्या आहेत, आणि इम्प्लांट वगैरे त्याच्याबद्दल पण आता बोलूया. महत्वाचं म्हणजे की
श्रवण दोष आहे त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. श्रवण दोष जेव्हा आपण म्हणतो 20 ते साधारणतः 40 पर्यंत हा मध्यम श्रवण दोष असं म्हणलं पाहिजे, माइल्ड. त्याच्यात 41 ते 60 याच्यामध्ये थोडासा तीव्र कर्णदोष असं म्हटलं जातं आणि त्यानंतरचा हा अतितीव्र दोष असतो. आता यात सुद्धा ट्रीटमेंटचे जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा लहान बाळ आणि मोठे याच्यामध्ये थोडंसं वेगळं वर्गीकरण करतो. लहान बाळासाठी नुसतं ऐकणं हा महत्वाचं नसतं, त्याचं स्पीच डेव्हलपमेंट, कारण त्याचं बोलणं हे त्या ऐकण्यावर अवलंबून असतं. म्हणून जेव्हा बाळ जन्माला येतं आणि कळतं आपल्याला की अरे ह्याला ऐकायला कमी येत आहे, तर तो पहिल्यांदा जर मध्यम असेल किंवा थोडासा तीव्र असेल तर त्याला आपण हिअरिंग एड बसवतो किंवा श्रवण यंत्र बसवतो. ते श्रवण यंत्र दोन्ही कानात असेल तर दोन्ही कानात बसून बायनोरल त्याला ऐकायचे आपले शब्द दिले जातात, म्हणजे तो ऐकायला येईल. हा झाला लहान मुलांसाठी. आणि समजा तीव्र जेव्हा असेल तर तेव्हा कॉक्लिअर इम्प्लांट हे आहे. कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे नेमकं काय आहे की तुमचा कॉक्लिया म्हणजे जे अंतरकान आहे तो पूर्ण खराब झालेला असतो, तो काही आपला साऊंड कॅच करत नाही आणि त्यामुळे आपण त्याला कॉक्लिअर इम्प्लांट जो आहे तो ऑडिटरी नर्व ही स्टिम्युलेट करतो. डायरेक्ट बायपास केलं जातं कानाला आणि डायरेक्ट ब्रेनची जी ऑडिटरी नर्व चेतासंस्था याला स्टिम्युलेट केलं जातं आणि त्यानुसार आपण ते कॉक्लिअर इम्प्लांट काम करतं, असं त्याचं फंक्शन आहे. बर मॅम, तुम्ही या कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल अधिक सविस्तर काय सांगाल? त्याची काही योजना सुद्धा त्याच्याबद्दलच्या आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ॲडिप स्कीमच्या अंडर आता कॉक्लिअर इम्प्लांट हे कर्णबधीर मुलांकरता फ्री करून दिलेलं आहे आणि तीच ॲडिप स्कीम आहे. स्क्रीनवर तुम्हाला कदाचित कॉक्लिअर इम्प्लांट एक युनिट दिसत असेल, स्लाइड आपण बघू शकतो त्याचं. हो, आणि त्याच्यात 2 पोर्शन्स असतात. एक सर्जिकली आतमध्ये घातल्या जातं आणि एक जे युनिट असतं ते बाहेर असतं कानाच्या, म्हणजे बाहेरून जे आवाज पिकअप होतात ते प्रोसेसर मध्ये जाऊन नंतर ते इम्प्लांटच्या थ्रू ब्रेन पर्यंत पोहोचवल्या जातं. जसं सरांनी सांगितलं की इनर इयर मध्ये जर हेअर सेल्स डॅमेज असतील तर हा जो कॉक्लिअर इम्प्लांटचा जो इलेक्ट्रोड आहे ते त्याचं काम करतं हेअर सेल्सचं. तर हे एक्सटर्नल कॉम्पोनंट्स आहेत कॉक्लिअर इम्प्लांटचे जे बाहेर असतात आणि हे इंटरनल कॉम्पोनंट्स आहेत जे सर्जिकली आत इम्प्लांट केलं जातं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही जी स्कीम आहे कॉक्लिअर इम्प्लांटची, तर स्क्रीनवर तुम्हाला तो इलेक्ट्रोड दिसतोय की इलेक्ट्रोड याच्या आत घातून कॉक्लिया म्हणजे स्नेल शेप्ड घोंगा ज्याला म्हणतात तसा असतो. तर गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे त्याच्यात असं आहे की ज्या पालकांचं मासिक उत्पन्न 20,000पेक्षा कमी असेल आणि ज्यांची मुलं 5 वर्षांपेक्षा कमी असतील अशा मुलांकरता जवळपास 6 लाखाची तरतूद गव्हर्नमेंटनी प्रत्येक मुलाकरता केलेली म्हणजे आहे. हे खर्चिक आहे हो, थोडक्यात. ऑपरेशन अतिशय खर्चिक असतं, पण ऑपरेशनच्या जोडीला इव्हन त्याचं रिहॅबिलिटेशन व्हायला पाहिजे. कारण जसं आपल्याला कान असलेत पण आपण भाषाच ऐकलो नाही किंवा कोणी आपल्याबरोबर बोललं नाही तर भाषेचा विकास होणार नाही. मग तसंच इम्प्लांटचं आहे की नुसतं इम्प्लांट करून त्याला रेग्युलर स्कूलमध्ये घालायचं हे सोल्युशन नाहीये. सो म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलंय की प्रत्येक गोष्टी करता फंड ठेवलंय. म्हणजे आपल्याला जे कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी होते ऑनलाईन, ह्याच्यात तुम्हाला वेबसाईटचं नाव पण दिसत असेल, तर अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था जी आहे ती नोडल एजन्सी आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला आता कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिसतील. तर प्रत्येक राज्याकरता आम्ही एक नोडल ऑफिसर केलेला आहे. महाराष्ट्राकरता मिसेस अंजली कांत आहेत, त्यांचाही नंबर वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. तर प्रत्येक राज्यात आम्ही हे पॉप्युलराइज केलंय की तुम्ही नोडल एजन्सीला कॉन्टॅक्ट करा, नोडल ऑफिसरला. ते तुमचं इनिशियल स्क्रीनिंग करतं बाळाचं आणि इतर काहीही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर त्या बाळाला इम्युनायझेशन करून आमचे हॉस्पिटल्स पण एम्पॅनल्ड आहेत, सर्जन्स एम्पॅनल्ड आहेत. आणि मी सांगितलं तसं मोस्ट इम्पॉर्टंटली पोस्ट ऑपरेटिव्ह केअर महत्वाची आहे. कारण इम्प्लांट झाल्यानंतर जर टीचर आणि पालक यांनी मिळून त्या मुलाला ऐकायला आणि बोलायला शिकवलं ऍक्टिव्हिटीद्वारे तर कॉक्लिअर इम्प्लांटचा बेनिफिट होतो. पण एकच त्याच्या जोडीला सांगते की जर मूल बोलत नसेल आणि पालक पण जर श्रवण विकलांग असतील
तर मुलाला सांकेतिक भाषा जास्त उपयोगाची होते. आपण त्या सांकेतिक भाषेबद्दल अजून थोडंसं डिटेल बोलूया. ओके, पण ओके. आपला एक फोन मगाशी येता येता कट झाला. ओके, ओके. सुनंदा कुलकर्णी औरंगाबादहून त्या विचारणार होत्या ओके. की सर प्रेग्नंट असताना स्त्री जेव्हा गर्भात मूल असतं तर त्याच्या कानाला प्रॉब्लेम आहे, हे ते मूल गर्भात असताना कळू शकतं का, की त्याचा जन्म होणं गरजेचं असतं? काय सांगाल? त्याचा जन्म होणं गरजेचं असतं. मी मगाशीच तुम्हाला मी सांगितलं की परदेशामध्ये ओई हे आपल्याला केलेलं जातं. ओई ह्याचं स्क्रीनिंग केलं जातं. तसं बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याकडेही ओई असं स्क्रीनिंग सगळ्याची सरसकट जेवढी मुलं जन्माला येतात, बाळ जन्माला येतात, सगळ्यांचं आपण ओई स्क्रीनिंग जर करता आलं तर आपण हे कळू शकतो. म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता की गर्भात असताना मूल श्रवण दोष आहे किंवा नाही हे कळत नाही, ते जन्माला येणं महत्वाचं असतं, तर त्याच्यानंतर आपल्याला कळू शकतं. या सगळ्यामध्ये आता आपण मगाशी पोहोचलो होतो की सांकेतिक भाषा आपल्या आजूबाजूला सुद्धा आपली बरीच मित्रमंडळी आता त्या भाषेमध्ये बोलताना आपल्याला दिसतात. Correct. ते इतके छान जोक शेअर करत असतात, त्यांचं कम्युनिकेशन इतकं सुंदर चाललेलं असतं. त्या भाषेबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याला भाषेचा दर्जा दिलाय कारण आता आपण आपलं इंडियन साइन लँग्वेज जे प्रत्येक देशाची भाषा वेगळी असते. सो अमेरिकन साइन लँग्वेज आहे, ब्रिटिश साइन लँग्वेज आहे, तशी इंडियन साइन लँग्वेज पण आहे. आणि इंडियन साइन लँग्वेजचं अलियावर जंगला ISL सेल सुद्धा आहे. त्याच्याद्वारे पण वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात, ज्याच्यात म्हणजे आपल्यासारखे लोक ती भाषा शिकू शकतात. अरे वा. इंटरप्रिटर्स कोर्स चालवले जातात. आणि सांगायचं म्हणजे की खुणांची भाषा ही छान सुंदर आहे खरंच. आणि नैसर्गिक आहे ती कर्णबधीर मुलांकरता. तर त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवू नये, कारण ती जर वापरली गेली, पण मी असं सांगेन की काही आपण केलं तरी ते आपण सातत्यपूर्ण केलं पाहिजे. जर बोली भाषा डेव्हलप केली तर ती सातत्यपूर्व केली पाहिजे. आणि सांकेतिक भाषा पण तसंच. आपलं जे नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यात त्यांनी सांकेतिक भाषेला जसं आपण फ्रेंच किंवा जर्मन भाषा घेतो एक सेकंड किंवा थर्ड लँग्वेज, तशी शाळेतले नॉर्मल मुलं सुद्धा साइन लँग्वेज ही भाषा घेऊ शकतात. कुलकर्णी सर, मला असं विचारायचं की हे आतापर्यंत आपण बोललो लहान वयातली मुलं किंवा 5 वर्षाच्या आत त्याच्यावर जर काही उपाययोजना झाल्या तर नंतरचं आयुष्य त्यांचं सुकर होऊ शकतं. पण दुसरं एक कर्णबधिरत्व येतं ते म्हणजे थोडंसं उतार वयातलं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरंच उतार वयातलं जे कर्णबधिरत्व येतं ते हे वयानुसार येतं. त्याचं कारण असं असतं की ज्या हेअर सेल असतात कानामध्ये त्याचं डिजनरेशन होतं, त्या हळूहळू हळूहळू नष्ट व्हायला लागतं. जे अंतरकर्ण असतं कॉक्लिया त्याच्यामुळे येणारं हे कर्णबधिरत्व असतं. त्याचा उपाय जो आहे तर आपण हिअरिंग एड देतो त्यांना. बरोबर. पण मन हेलावून जातं जेव्हा, कारण ते मेंटॅलिटी किंवा अप्रोच जो म्हाताऱ्या लोकांचा किंवा वृद्ध लोकांचा असतो. आता मी म्हातारा झालो, बरोबर. आता मग एवढा खर्च मी हिअरिंग एडसाठी किंवा श्रवण याच्यासाठी मी का करायचा? तर मला सगळ्यांना एकच सांगणं आहे, तुमचा आयुष्याचा एक जरी दिवस राहिला असेल तरी तो एक दिवस ऐकण्यासाठी घालवा. जगात काय चाललंय हे कळेल. म्हणजे तो समजा असं गृहीत धरा की ती मशीन 25,000 रुपयाची असेल, ती 30,000 रुपयाची असेल ती मशीन, पण ते एक दिवस जरी तुम्ही वापरलं तरी तुम्ही सुखी झालात ते एक दिवसाचं. तरी मला सगळ्या वृद्धांना अगदी हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही माझे पैसे होतील. कारण बरेच जण काय असतात की माझ्या मुलाला खर्च होईल, माझ्या मुलींना खर्च होईल, आणि हे एवढे पैसे कशाला खर्च करायचे, त्याच्यापेक्षा मी नाही ऐकलं तर चालेल. मग काय होतं, हा सोशल स्टिग्मा जो आहे की जेव्हा आपण 4 लोक जेव्हा हे लोक जातात, हे वृद्ध लोक, तेव्हा ते 4 लोक हसतात, त्यांच्या चर्चा करत असतात, तेव्हा त्यांना वाटते नाही रे म्हातारपण त्यांना ऐकायला येत नाही. मग यानंतर ते डिस्कनेक्ट व्हायला लागतात. जसं मॅडमनी मगाशी सांगितलं की मी जर आंधळे असेल तर मला फक्त दिसणार नाही, पण मी जर बहिरी असेल तर मी समाजापासून पूर्ण डिस्कनेक्ट होईल. ह्याचा शब्दशः जे आहे अनुभव हे वृद्ध लोक घेत असतात. ते बाहेर पडतच नाहीत, मग एकटं राहायला चालू करतात. जेव्हा एकटं राहायला चालू करतात तेव्हा ते बाकीच्या समस्या आणि संभाषणात म्हणजे पार्टिसिपेट घरातल्या पण व्यक्तींपासून दुरावतात, एकलकोंडे होत जातात. आणि मगाशी म्हणजे तुम्ही दोघांनी जे सांगितलं तसं, जर आपल्याला नंबरचा चष्मा असेल आणि जर नीट वाचता यावं, जसं आपण चष्मा लावतो तसं मला जर कमी ऐकायला येत असेल तर त्याच्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे हिअरिंग एड दिली जाते ती आहे.
आपल्याकडे कमी वेळ आहे चर्चेमध्ये. मॅडम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टीपर्यंत आपण ह्या सगळ्यांना आणून सोडलं, त्याच्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जॉब अपॉर्च्युनिटीज ह्याचा खूप मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर गव्हर्नमेंट संस्थेमध्ये आपण जॉब्स बघत असाल तर आपल्याला 3% रिझर्वेशन असतं सगळ्या हँडिकॅपला. तर त्याच्यातलं 1% हे कर्णबधीर मुलांकरता असतं. मी थोडंसं थांबवू, एक पुण्याहून फोन आहे तो आपण नक्की, घेऊया. आय एम व्हेरी नक्की. सॉरी. छाया शिंदे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. आम्ही छाया शिंदे बोलते पुण्यावरून. हम्म, माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 3 वर्ष पूर्ण झालेली आहे हम्म. आणि तो अजून पूर्णतः व्यवस्थित बोलत नाही, फक्त 1-2-3 शब्द बोलतो. बरं. तर त्याची पुण्यामध्ये एका चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे, तर आम्ही त्याला ऐकू सर्व येतं. हम्म. हॅलो, ऐकू. डॉक्टरांनी सांगितलं ऐकू सर्व येतं त्याला, पण डॉक्टर आता अच्छा. मगाशी म्हणाले की अतितीव्र आवाजामुळे बोलण्यावर तुझा काही फरक पडतो. हम्म. तर त्या संदर्भात आम्ही कुठली टेस्ट करावी, म्हणजे आम्ही डॉक्टरांना सांगता येईल अशी. बर. खूप कमी वेळ आहे सर. त्या असं म्हणतात त्याला ऐकू तर येतं पण तो बोलतो कमी. तर हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बरं होऊ शकतं? हा श्रवण दोष असा नाही असू शकतो. हा दुसरा प्रॉब्लेम असू शकतो की माइलस्टोन डिलेड असं आपण म्हणू शकतो. तो पुढे कदाचित बोलू शकतो किंवा आणखी त्याला काना व्यतिरिक्त प्रॉब्लेम असू शकतो. तुम्ही लहान मुलांचे डॉक्टर किंवा ते संबंधित न्यूरोलॉजिस्ट असतील किंवा त्यांना दाखवलं तर बरं. आपण त्यांच्या पायावर उभं राहण्याबद्दल, जॉब बद्दल बोलत होतो, तिथेच आपण चर्चा संपूया. शेवटची 3 मिनिटं आपल्याकडे. हो, तर आपल्याकडे जॉब रिझर्वेशन 3% तर आहेतच गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टरमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त जो नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आपला, त्याच्या अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट करता अनेक उपक्रम अवेलेबल आहेत आणि त्याच्यात मुलांच्या कुवतीनुसार आणि इंटरेस्टनुसार तुम्हाला पुढे जाता येईल आणि त्याच्याकरता जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट आपोआप होत जातील. कारण आपण जसं सामान्य लोकांच्या बाबतीत आहे की तुमच्याकडे हुनर असल्याशिवाय जॉब्स मिळणार नाहीत, तसंच तुमचं जे हुनर आहे त्यातला एक एंटरप्रेन्युअर ची चौकट दिली तर ते सगळे मुलं स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. अलीकडे जसं बघण्यात आलं होतं की काही कुरिअरचं काम करणारी मुलं तशी आहेत किंवा एका माईम अँड मिरची म्हणून एक रेस्टॉरंट अख्खं डेफ मुलांनी उभं केलंय पवईला. बरोबर. किंवा त्या बरोबरीने काही दुकानांमध्ये जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट दाखवायची वेळ येते तेव्हा तिथे सुद्धा अशी मुलं कामाला आहेत आणि ती फार उत्तम पद्धतीने काम करतात. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण एकंदरीतच कर्णबधिरांना आपण समावेशक कसं एकंदरीत शिक्षण देऊ शकतो, त्यांची वाटचाल कशा पद्धतीने करू शकतो ह्याच्याबद्दल बोललो. आपल्या सोमवारच्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे, आपण त्या दिवशी नेमकं कशावर बोलणार आहोत त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. सोमवारी आपला सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे सुखी कुटुंबासाठी कुटुंब नियोजन आणि ह्याच्यामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर कल्पना आपटे, सचिव आहेत फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया. तर ह्या संदर्भात तुमचे प्रश्न तुम्ही त्या दिवशी तर फोन करून विचाराच, पण तुम्ही ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि ईमेलचा आता विषय निघालाच आहे, तर आजचा कार्यक्रम कसा वाटला, आपले इतरही कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही आम्हाला मेलच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून पोहोचवू शकता. तर ही दोन्ही माध्यमं तुमच्या प्रतिक्रिया इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कशी उपयोगात आणू शकता ते सुद्धा आपण बघूया. जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत प्रतिक्रिया नोंदवणार असाल तर तुम्ही टाईप करणार आहात www.facebook/sakhisayhadri.dd आणि जर तुम्ही आम्हाला ईमेल पाठवणार असाल प्रतिक्रियेसाठी आणि प्रश्नांसाठी तर आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. आपण जाता जाता 1 मिनिट राहिला आहे, तर ह्या 1 मिनिटामध्ये अगदी थोडक्यात 30 सेकंदामध्ये तुम्ही दोघं जण काय सांगाल सर? मी एवढं सांगेन की याच्यामध्ये स्ट्रेंथन द ह्युमन डायव्हर्सिटी जसं थीम आहे तसं समाजाने स्वतः सुद्धा आणि फॅमिलीनी की आपण आहे तसं नॉर्मली ऍक्सेप्ट करणे एवढंच फार गरजेचं आहे. आणि मॅडम आणि मी सांगेन की वेल बिगन इज हाफ डन. सो अगदी शीघ्र निदान आणि शीघ्र हस्तक्षेपन ह्याच्याकडे आपण सर्वांनीच गव्हर्नमेंटला हातभार लावला पाहिजे. तुम्ही दोघंही आजच्या ह्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि खूप छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. मी नेहमी जसे हात जोडून आभार मानते तसे मानणार नाही, आज मी तुम्हाला थँक्यू म्हणणार. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. आणि खूप छान प्रश्न तुम्ही सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवले. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा
मनापासून थँक्यू. नवीन विषयासह नव्या कार्यक्रमात आपली भेट होईलच. तोपर्यंत इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. आपण अजूनही स्क्रीनवर